आता इमॅजिनरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ काल्पनिक किंवा मनात तयार केलेले. इमॅजिनरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इमॅजिनरी म्हणजे अशी गोष्ट जी प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, पण आपल्या कल्पनेत तयार केलेली असते. ती फक्त मनात असते, वास्तवात नसते. कथा, परीकथा किंवा कल्पनारम्य गोष्टींमध्ये असे शब्द जास्त वापरले जातात. इंग्लिश मीनिंग एक्झिस्टिंग ओनली इन द इमॅजिनेशन अँड नॉट रिअल. इझी वन लाईन डेफिनेशन समथिंग दॅट एक्झिस्ट्स ओनली इन इमॅजिनेशन. आता सिनोनिम्स पाहूया. फिक्शनल, अनरिअल, फॅन्टॅस्टिकल. हे शब्द काल्पनिक किंवा वास्तवात नसलेल्या गोष्टींना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिअल, ॲक्च्युअल, जेन्युइन. हे शब्द खऱ्या आणि वास्तवात अस्तित्वात असलेल्या गोष्टींना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य मेनी स्टोरीज इन्क्लूड इमॅजिनरी कॅरेक्टर्स. अनेक कथांमध्ये काल्पनिक पात्रे असतात. इथे इमॅजिनरी म्हणजे लेखकाच्या कल्पनेतून तयार केलेली पात्रे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. The equator is called an imaginary line because it dash. A is very long. B is very cold. C. It cannot be seen on Earth. D is very small. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.